ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि दिव्य ऊर्जेचा महिना. या काळात प्रत्येक घरात पूजा, व्रत आणि जप सुरू असतो आणि वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल होतो. अचानक पैसा येऊ लागतो, घरात सुख शांती वाढते आणि अडचणी हळूहळू दूर होतात. हे सगळं अचानक होत नाही. त्याआधी लक्ष्मी माता काही संकेत देत असते. होय, श्रावण महिन्यात असे काही खास संकेत मिळतात जे दाखवतात की तुमच्या घरात लक्ष्मी आगमन होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणात दिसणारे लक्ष्मी येण्याचे गुपित संकेत. हे संकेत ओळखायचे कसे आणि लक्ष्मी कृपा कायम ठेवण्यासाठी काय करावे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात धन, सुख आणि समृद्धी आणू शकतो. मैत्रिणींनो, लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा येणं नाही. ती आहे आनंद, शांती आणि समृद्धीचं प्रतीक. श्रावण महिना आपल्याला एक खास संधी देतो, आपल्या विचारांना शुद्ध करण्याची, चांगले कर्म करण्याची आणि देवाशी मनाने जोडण्याची. जर तुम्हाला हे संकेत दिसले तर समजा की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. पण लक्षात ठेवा, फक्त संकेत पाहून काही मिळत नाही. त्यासाठी श्रद्धा, सातत्य, प्रामाणिकपणा आवश्यक आहे. लक्ष्मी माता त्या घरातच येते जिथे स्वच्छता असते, जिथे प्रेम आणि आदर असतो आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते. आजपासून एक छोटासा संकल्प करा. मी चांगले विचार करेन, मेहनत करेन आणि देवावर विश्वास ठेवेन. आणि विश्वास ठेवा, तुमच्या घरातही लक्ष्मी माता नक्की प्रवेश करेल. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते, आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा. घरात पैसा, सुख, शांती आणि समृद्धी असावी. कोणालाही आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि जीवन आनंदाने भरलेलं असावं. लक्ष्मी माता काही घरातच का राहते आणि काही घरात येतच का नाही? याचं कारण खूप साधं आहे. लक्ष्मी माता त्या ठिकाणीच प्रवेश करते जिथे सकारात्मक ऊर्जा, स्वच्छता आणि श्रद्धा असते. श्रावण महिना हा लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. या काळात जर आपण काही खास नियम पाळले तर लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरात प्रवेश करू शकते. घर नेहमी स्वच्छ ठेवा. दरवाजा आणि पूजा ठिकाण स्वच्छ ठेवा. कचरा साचू देऊ नका. यामुळेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व माता लक्ष्मी आकर्षित होते. मंत्र जप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र रोज 108 वेळा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा वाढते आणि आर्थिक अडचणीही दूर होतात. प्रत्येक शुक्रवारी देवीला फूल अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा मिळणं नाही, ती आहे सुख, शांती आणि आनंदाचं प्रतीक. जर तुम्हाला खरंच तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश हवा असेल तर फक्त उपाय करून चालणार नाही. तुमचे विचार शुद्ध असले पाहिजेत, तुमचं मन चांगलं असलं पाहिजे आणि तुमचं वागणंही चांगलं असलं पाहिजे. लक्ष्मी माता त्या घरातच येते जिथे प्रेम असतं, जिथे स्वच्छता असते आणि जिथे देवावर पूर्ण विश्वास असतो. आजपासून एक संकल्प करा. मी माझं घर आणि मन स्वच्छ ठेवेन आणि विश्वास ठेवा, लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की प्रवेश करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. जय लक्ष्मी माता.